प्रस्तुत प्रसंगी आज या श्रीक्षेत्र आणि रंगस्वामी यांच्या पदस्पर्शाने आणि तपश्चर्याने पावन झालेल्या या भूमीमध्ये या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व अल्हाट परिवारातील एक विठ्ठल दादाभाऊ अल्हाट यांचं शेवटचा निरोप देण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. आणि धर्मशास्त्राप्रमाणे हा परोक्ष जीवनाचा मार्ग सुकर व्हावा, परलोकामध्ये त्याचा प्रवास आणि परलोकातील त्याचं स्थान या दृष्टीने केला जाणारा हा धार्मिक विधी, या निमित्त ठेवलेली प्रवचन सेवा, आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय की माणसाच्या जीवनात, माणसाच्या जीवन प्रवासात जे काही चिंतन, जे काही कर्म, जे काही विचार मानवाच्या मनामध्ये येतात, त्याचे दोन स्रोत असतात. मनुष्य जन्माला येताना दोन गोष्टींच्या संयोगातून जन्माला येतो. एक म्हणजे सजीव असणारा आत्मा आणि एक असणारं पार्थिव असणारं देह. देह आणि जीव यांचं संयोग म्हणजे जीवन आणि यांचा वियोग म्हणजे मृत्यू. आज आपण चिंतनासाठी घेतलेला विषय, हे शरीर जरी पार्थिव असलं तरी शरीर सुद्धा स्वतःचा एक विषय धरून असतं. फार महत्वाचा विषय आहे की ज्यावर आपण कधीच परोक्ष जीवनामध्ये परमार्थामध्ये चिंतन करत नाही. आपण या पार्थिव जगताचं जे भौतिक रूप आहे याचा प्रभाव जीवनावरचा चिंतनात कधी घेत नाही. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक हा संत परंपरेपेक्षाही जुना, ऋषी परंपरेमधील भृगु ऋषीने भृगु संहितेमध्ये, जसे आपले रंगस्वामी होते तसे भृंग ऋषी नावाचे ऋषी आपल्या भारतवर्षामध्ये या सनातन धर्मामध्ये तपश्चर्या करून गेले. आणि त्यांनी काही चिंतनातून, काही दिव्य ज्ञानातून काही ग्रंथ लिहिले. त्यातला एक ग्रंथ म्हणजे भृगु संहिता. त्यामध्ये त्यांनी एक चिंतन सांगितलेलं आहे. हे शरीर जे आहे ना, तुम्हाला मला मिळालेलं शरीर, हे सुद्धा आपल्याला एक मागणी जीवनामध्ये जीवाला करत असतं. श्लोकामध्ये महाराज संत म्हणतात, ऋषी म्हणतात, शरीरे जायते नित्या वांछां नृणां चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरतस्पृहा. सजन हो, थोडंसं काळजीपूर्वक प्रवचन ऐका, जेणेकरून तुमच्या जीवनात तुम्हाला निरोगी जगता येईल, दीर्घायुष्यापर्यंत जगता येईल, समाधानाने जगता येईल आणि सुखाचा खरा आनंद घेता येईल. बऱ्याच वेळा आपण अज्ञानामध्ये असतो. ज्या गोष्टी अहितकारक आहेत, चुकीच्या आहेत, त्याला आपण महत्व देतो. ज्या योग्य आहेत, हिताच्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून हे जीवन आम्हाला जेव्हा दीर्घ, निरोगी, सुखाने आणि शांतिमय जगायचं असेल तर तो उद्देश साध्य कसा होईल, यासाठी हे प्रवचन आज आपण या विषयाला धरून करतोय. या श्लोकाचा अर्थ काय? शरीरे जायते नित्या वांछा नृणाम चतुर्विधा. जिवंत माणसाचं शरीर
त्याला रोज त्याचा हट्ट जीवापाशी करत असतं. बरोबर का? आता वाक्य नीट ऐका. म्हणजे माझं शरीर माझ्या जीवाला, माझ्या आत्म्याला ज्याप्रमाणे एखादं बाळ आईला हट्ट करतं, एखादा शाळेत जाणारा मुलगा गुरुजीला हट्ट करतो, एखादा नातू आज्याला हट्ट धरतो की मला असं करायचं, तसं हे शरीर माझ्या आत्म्याला रोज हट्ट करतं. कोणाचं शरीर? प्रत्येकाचं शरीर, तुमचं शरीर तुमच्या आत्म्याला हट्ट करतं. अरे हे आपण कधी विचारलंच नाही. आपल्याला नुसता जीव, मी माझ्या जीवाचा राजा, मी माझ्या मनाचा राजा. शरीर हे एक आपल्या हट्टीपणासाठी स्वभाव धरून बसतं. मग हे शरीर काय हट्ट करतं हे तर ऐकून घ्या. बुभुक्षा, पिपासा, सुषुप्ता, सुरतस्पृहा. आता बघा बरं का, फार बारीक अभ्यास आहे. थोडा बारीक चिंतनातून विस्तार करून आपण याचा मार्ग शोधूया. भूक, भूक आत्म्याला कधीच नसते. भूक ही शरीराला असते. शरीर फक्त, शरीराला भूक लागते. भुकेची गरज शरीराला आहे, आत्म्याला नाही. आत्म्याला भूकही लागत नाही, आत्म्याला तहानही लागत नाही, आत्म्याला झोपही लागत नाही, आणि आत्मा थकतही नाही. बघा बघा, हे वाक्य नीट ऐकून घ्या. आत्मा हा काय? भगवद्गीता सांगते, नाही न छिन्नती शस्त्राणी, नाही न दहती पावकः, न चैन क्लेदयति आपो, न शोषती मारुतः. त्याचं वाढही होत नाही, त्याची घटही होत नाही, त्याचे तुकडे होत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला पुरता येत नाही, आणि त्याला असं वाऱ्या सगळं वाहून येता येत नाही. मग असा कसा आत्मा आहे? आत्मा दाखवता येतो का? या आत्म्याची प्रचिती व्यवहारात सिद्ध करता येते का? तर निश्चितपणे धर्मशास्त्रामध्ये आत्म्याचे लक्षण, आत्म्याचे गुण आणि आत्म्याचे व्यवहार्य लक्षण सांगितलेलं आहे. प्राणापानो निमेषाद्या जीवनो मनसो गतीही. बरोबर का? आत्म्याचं लक्षण काय? याला म्हणतात आत्मलक्षण. प्राणापानो निमेषाद्या. आपल्याला ढेकर येतो. आता हा ढेकर जेव्हा येतो तेव्हा आता कुठं आपल्या शरीरामध्ये बटन दाबले जात नाही. आपण काही कुठलं एखादी मोटर चालू करतो आणि मग तो ढेकर देतो, असं आहे का? आपल्याला जेव्हा जांभळी येते, बघा जांभळी येते, करतो आपण, ते जांभळीला काही विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आपल्याकडनं घडते का? की तुम्ही असं विनाकारण जांभळी देऊ शकता का? नाटक करू शकता का? नाही, फक्त तुम्हाला दाखवता येईल. पण ती जांभळी जी निसर्गाच्या नियमाने येते ना, ती आत्म्याच्या लक्षणाने येते. बघा लक्षात घ्या, काही विषय, डोळ्याची पापणी एखादा वारं आल्यानंतर जेव्हा लावते ना, काहीच नाही, तुम्हाला माहित पण नाहीये की एखादा किडा आलाय आणि तुमच्या डोळ्यात जाणार, त्या क्षणी आपोआप तुमच्या डोळ्याची पापणी जाते. तर तुम्ही त्यासाठी आधी डोळे झाकून बसता? नाही, तुम्हाला कळत पण नाही. इतक्या सेकंदात ही घटना घडते की एखाद्याने हात उगारावा आणि तुम्ही लगेच प्रतिक्रिया आपल्या शरीरामध्ये ताबडतोब निर्माण व्हाव्या. याच्यासाठी तुम्हाला काय कुठं विधिमंडळाची बैठक घ्यावी लागते का? रंगनाथ स्वामी ट्रस्टची बैठक घ्यावी लागते का? नाही. तर तुमच्या शरीरातले सगळ्या इंद्रियांचं मीटिंग घ्यावं लागते का? नाही. याला आपल्या शास्त्रामध्ये प्रतिसंक्षिप्त क्रिया म्हणतात. प्रतिसंक्षिप्त क्रिया, रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. रिफ्लेक्स म्हणजे काय? काही समजायच्या आत आपल्या शरीराला ती प्रतिक्रिया करण्याची जी सवय आहे ही आत्मलक्षणाची भाग आहे. प्राणापानो निमेषाद्या जीवनो मनसो गती. ही मनाच्या गती ज्या आहेत ना, मन आता इथं आहे, आता इथं आहे, आता तिथं आहे. तुम्ही एका जागेवर बसून येत, पण तुमचं मन उडतंय. आपल्या मनात विचार येतो मुंबईचा, दिल्लीचा, गावचा, गावाकडचा, शेतीतला, वावरातला. आपल्या डोळ्यासमोर दृश्य तयार होतंय की माझ्या वावरात कसं काय असेल, मग आपलं चित्र पुढे उभं राहतं. हे जे सगळं सिनेमा आहे ना आपल्या जीवनात, आपल्या डोळ्यासमोर
दिसणारा, की जो डोळ्याने दिसत नाही पण डोळ्यासमोर उभं राहतं चित्र. सिनेमा निर्माण करण्याची ताकद कुणाची आहे? या आत्म्याची आहे. त्याला शरीराची गरज लागते का? नाही. शरीर हे त्याला फक्त जीवनाचा मार्ग चालू ठेवण्यासाठी आवश्यक असतं. ते जीवाला वेगळं करून गेलं तर शरीर संपतं. नाशवंत देह जाणार सकळ. देह नाशवंत पण जीव नाशवंत आहे का? नाही. मग आता हे शरीर जे आहे ना, शरीर हे जरी नाशवंत असलं तरी ते सुद्धा खोडीले. जशी एखादी गाडी टायरसाठी, आता ती खोड कोणाची आहे? गाडीच्या तयार करणाऱ्या प्रक्रियेमधला दोष आहे. टायरचा दोष आहे का तो? नाही. एखादी गाडी टायरसाठी, मग तुम्ही कंपनीकडे गेले, टायर हे टायरचा आत्ताच घेतला होता आणि बघा बरं किती उगाळला. ते म्हणून टायरची काय चूक? जर निम्मा टायर चांगला आहे निम्मा खराब आहे, ही चूक कोणाची आहे? गाडीच्या बांधणीची दोष आहे. तो कशाचा दोष आहे? बांधणीचा दोष आहे. तो टायरचा दोष नाही. एखादं अन्न खाल्ल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो दोष अन्नाचा का तुमचा? बघा बारीक अभ्यास करा. म्हणजे इथं 50 लोक जेवले आणि 2 लोकांना जेवण जातलं. ते काय राव तुमच्या 10 वेळा आवडून जातलं राव, काय जेवण आहे राव भांगार. 48 लोक मध्ये चांगलं आहे आणि 2 लोक मध्ये खराब आहे. याचा अर्थ खराब काय आहे? त्यांच्या शरीराचा तो दोष आहे. आणि तुम्हाला एक गणित सांगतो की हे शरीर दोषाने निर्माण झालेलं आहे. कशाने निर्माण झालं? दोषाने निर्माण झालं. आता हे तर फार मोठं तत्व. म्हणजे दोष हे शरीराच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. दोष किती दोष आहे? 3 दोष आहे. किती गुण आहे? 3 गुण आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांची ही सृष्टी आहे. हे शरीर सुद्धा 3 गुणांचं आहे. म्हणून तर आपण दत्ताची आरती काय करतो? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. आपण सुद्धा कोण आहोत? त्रिगुणात्मक आहोत. आपली सुद्धा कोण आहे? त्रिमूर्ती आहे. आपण सुद्धा कोण आहोत? त्रिमूर्ती आहोत. आता तुम्ही मला दत्त कुठे, आम्ही कुठे? आम्हाला हेच माहित नाही की आमच्या सुद्धा दत्त तत्व आहे. आम्ही सुद्धा दत्ताचेच अवतार आहोत, पण आम्हाला ते माहितच नाही. आम्ही दत्त अवताराला फक्त मान्य केलं. दत्ताची पूजा करतो, दत्ताच्या देवळात जातो, दत्ताची आराधना करतो, दत्त जयंतीला उपवास धरतो, दत्ताच्या ठाण्यांमध्ये आवर्जून 2 रुपये खर्च करून जातो. पण आम्ही सुद्धा दत्त आहोत हे आम्हाला माहितीच नाही. आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत, पण त्या पांडुरंगाचं जे तत्व आहे ते आमच्यात आहे. पांडुरंग देव आहे, आम्ही सुद्धा देवाचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही देव होण्यासाठीच प्रयत्न करू शकतो. म्हणून तर काय सांगितलं? भावे गावे गीत तरी हा सुलभ उपाय. चित्त करुनिया शुद्ध तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. बरोबर कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात की हे जे आपण भगवंताचं गीत गातो ना, भगवंताचं भजन करतो, भगवंताची प्रार्थना करतो, भगवंताचा सप्ताह घालतो, भगवंतासाठी उपास धरतो, भगवंताच्यासाठी दिंडी काढतो, हे कशासाठी? तुझं व्हावा आहे देव. आणि देव होण्याचा सगळ्यात सुलभ मार्ग म्हणजे भगवत भक्ती. बरोबर का? देव होण्याचा सगळ्यात सुलभ मार्ग म्हणजे भगवत भक्ती. नीट ऐका आता हे प्रवचन. जर तुम्ही दिंड्यात जात असाल, जर तुम्ही एकादशी धरत असाल, जर तुम्ही प्रार्थना करत असाल, जर देवाची पूजा करत असाल, तर ती कशासाठी करायची याचं चिंतन सांगता तुकाराम महाराज. तुझं व्हावा आहे देव. आणि कसा होईशील तू देव? चित्त करोनिया शुद्ध. चित्त करोनिया शुद्ध. चित्त शुद्ध केलं की तू देव झालास. आता दिवाळी आली की नाही, घर झाडून घेतलं, अंगण झाडून घेतलं, कपडे नवीन घेतले, फटाकडे वाजवले, मिठाई आणली, दिवाळीला गोडधोड केलं, दिवाळीचा उत्सव साजरा केला. पण सगळं शुद्ध केल्यानंतर तुमचं चित्त शुद्ध करायला तुम्ही विसरले. सगळं शुद्ध केलं तुम्ही, सगळं शुद्ध केलं. वा काय चकाचक. आणि गाव असं चमकलं, तर गावात लाइटिंग लावली,
पण सगळं स्वच्छ झालेल्या आणि गावाने फक्त एक गोष्ट स्मरणात गेली की इथल्या प्रत्येक माणसाचं चित्त हे शुद्ध करायचं राहून गेलं. आता हे फार महत्वाचं आहे बरं का. तुकाराम महाराज काय म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्यनित होय त्यांची, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. आता हा जो भाग आहे ना, हा फार महत्वाचा आहे की तुमचा चित्तात जर शुद्धता नसेल तर तुम्ही किती कांचीचे कपडे घाला, तुमचं जीवन कधीच परोपकारी सेवाभावी अंतःकरणामध्ये तुमच्या कधीच दया माया करुणा प्रेम कधीच असणार नाही. त्याच्या उलट तुमच्यामध्ये फाटकी कपडे असू द्या हो, कपडे एकदम खराब असू द्या हो, तुमच्या खिशात रुपया नसू द्या हो, तुम्हाला 2 वेळेचे जेवायचे वांदे असू द्या, पण जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर तुमच्याकडे असणारा रुपया स्वतःसाठी वापरण्याऐवजी तुमच्या मनात 1000 वेळा विचारेल, या रुपयात जर कोणाचं एखादं काही काम भागत असेल तर मी तू रुपया देऊन त्याच्या कामाला मदत करू इच्छिते. ही भावना कोणाच्या मनात येईल, ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्या. दया कोणाच्या मनात, शुद्ध चित्ताच्या. करुणा प्रेम माया ममता वात्सल्य क्षमा शांती हे कोणाचे लक्षण आहे, हे चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाचे लक्षण आहे. एखादा श्रीमंत आहे, त्याचं चित्त शुद्ध आहे का, असलही नसलही. एखादा गरीब आहे, चित्त शुद्ध आहे का, असेलही नसेल. सगळ्याच गरिबांना गरिबी ही नशिबाने येत नाही. काही लोकांच्या गुणांनी त्यांना नशीब गरिबी येते. काही लोक सावकार होते, मागच्या पिढ्या सावकारकीत गेल्या, या पिढीत भंगार अवलादी निघाल्या, भिका लागले, म्हणजे वावर जिंकले, घर जिंकले, आता लोकांच्या घरी कामाला जातो. बाप कोण होता, सावकार होता. हे काय त्याच्या खानदानीतून त्याला आलेली गरिबी काय, त्याच्या गुणाने त्याच्यावर काय आली गरिबी आली. त्याला ते कळलं नाही व्यवहार कसा करावा, जगात जगावं कसं, जगात जगण्याची रीत त्याला कळली नाही, आणि मग अशा लोकांना या पिढीमध्ये दारिद्र्य आलं. त्याच्या उलट गेल्या पिढीत दारिद्र्य होतं. दारिद्र्यावर मात करण्यासाठी यांनी लहानपणापासून प्रयत्न चालू केले, ज्ञान मिळवलं, विद्या मिळवली, परमार्थ शिकला आणि व्यवहार शिकला. हळूहळू हळूहळू नैतिक मार्गाने उन्नती केली आणि एक दिवस श्रीमंताच्या यादीत नाव आलं. आता हे काय नशिबाने नाव आणलं का, नाही, कर्माचं फळ आहे हे. कर्म सिद्धांत जो आहे ना, कर्म सिद्धांत हाच माणसाच्या जीवनामधला योग्य सिद्धांत आहे. ज्ञान कर्म आणि भक्ती या 3 चाकी डुगडुगीमध्ये आपण बसलेलो असतो. यातलं कोणतंही एक चाक पंक्चर झालं तर गाडी पुढे जाईल का, जाणार नाही. 3 चाकी गाडी, मग ती 10 टायरची गाडी असेल तर मग एखादा टायर पंक्चर झालं तर माणूस चालतं, जाऊ द्या, एक टायर पंक्चर आहे पण 9 टायरमध्ये हवा आहे ना, आणि चला वजं वजं, ते पण मागच्यातलं बरं का, पुढच्या 2 टायरमधलं तसं होत नाही. पण 10 टायरची 14 टायरची 18 टायरची गाडी असेल आणि त्यातलं मागचं एखादं चाक पंक्चर असेल तर काही किलोमीटर जाऊन ते चाक पंक्चर काढायची त्याला परवानगी असेल. पण ही डुगडुगी आहे 3 चाकाची, ज्ञान कर्म आणि भक्ती. हा 3 चाकाच्या डुगडुगीचा प्रवास आहे. जीवन म्हणजे काय, या 3 चाकाच्या डुगडुगीचा प्रवास. यातलं एक चाक जरी पंक्चर झालं तरी गाडी जागेवर थांबते. मग तुम्ही म्हणाल आम्ही आयुष्यात खूप पैसे कमवले, आमच्या घरी भरपूर श्रीमंती आहे, पण तुमच्या अंतःकरणात जर भक्ती रस नसेल ना, भक्तिभाव नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे, हे सगळं व्यर्थ आहे. मग भक्ती 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 म्हणजे काय हो, का देवाची पूजा करायची म्हणजे देव तुमचं कल्याण करतो, इथं काय एखादं ATM मशीन आहे का तुमच्या खात्यात बॅलन्स टाकायचा आणि तो बॅलन्स नंतर काढून घ्यायचा, नाही महाराज. भक्ती हा मानवी जीवनाचा प्रवास योग्य दिशेने जावा म्हणून केली जाणारी प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. पुन्हा एकदा सांगतो, भक्ती भक्ती म्हणजे काय. अरे भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाला अर्जुन विचारतो, अरे देवा हे भक्त भक्त काय लफडं आहे तुझं हे. काही लोक आकाशात हात करतात, म्हणजे देवा पांडुरंगा परमेश्वरा दया करा, आणि आम्हाला तर काही दिसत नाही, त्यांना कसा दिसतो तू. आणि काही लोक तुला 2 लिटर तेल 4 लिटर दूध 2 किलो मस्का तुझ्यावर रोज वाहतेत,
तुझ्या नावाने अन्नदान करतेस, मग त्यांच्यासाठी तू चांगला का यांच्यासाठी तू चांगला? भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये अर्जुन विचारतो, एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां परि उपासते हेच्चाप्यक्षरं व्यक्तम तेषां के योगवित्तमा. त्यावेळेस कृष्णाने अर्जुनाला खूप सुंदर उत्तर एका श्लोकात दिलं. दुसऱ्या, मय्या वेश्यम मनोयेमा नित्ययुक्ता उपासते. बरोबर, मय्या वेश्यम मनोयेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्त तमामतः. आता तुम्ही सगळे पारायण करणारी माणसे भाऊ, या रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये कितीतरी वर्षापासून पारायण चालू आहे. भक्तिरस इथं ओसंडून वाहतो. जसं आपल्याकडे दुष्काळात नदीला पाणी नसतं, आता अंदानीमध्ये पाणी चालू झालं, पण या गावाला भक्तिरसाचा दुष्काळ कधी पडला नाही. कित्येक पिढ्यानपिढ्या या गावाने भक्तिरसाचा आनंद वर्षानुवर्ष. मग हे गावाला दुष्काळ असला तरी सप्ताह मात्र तेवढाच, या गावाला आंदानी असली तरी सप्ताह मात्र तेवढाच. मग फक्त आमटीनी आणि भाकरीनी सप्ताह पूर्ण होतो का, याचं चिंतन थोडं ऐकून घ्या. कसं होतं, आपला फार मोठा गैरसमज आहे, लय मोठा सप्ताह मोठा, पण परिणाम मोठा झाला का? ज्यांनी त्या सप्त्यात आमटी खाल्ली त्यांनी घरी जाऊन काय काय केलं ते नका विचारू. त्यांचे भावकीचे वाद मिटले का? त्यांच्या नवरा बायकोचे घटस्फोट थांबले का? त्यांच्या मारामाऱ्या थांबल्या का? त्यांच्या कोर्टातल्या केसेस निघाल्या का? ते नका विचारू. गावच्या राजकारणात एकमेकावरती आरोप प्रत्यारोप थांबले का? ते नका विचारू. मग सप्ते घालून केलं काय? नाही म्हणले देवाचा सप्ताह होता, सगळे आनंदाने होते. पण आनंदाने कोणासाठी होते? देवासाठी होते. देव जसा देवाचा देऊळ सोडलं, जसा सप्त्याचा मांडव सोडला, मी म्हणलो तुझ्याकडे बघतोच, तो म्हणला माझ्याकडे बघतोच, अशी बघाबघी चालू झाली आमची. मग त्या देवळापुरताच तुमचा कार्यक्रम जर फिट असेल आणि तुम्ही बाहेर आल्या अनफिट होत असाल, तुम्हाला फिट येत असेल बाहेर आल्या, तर त्या सप्त्याचा परिणाम काय? नीट विचार करून एक उत्तर सगळ्यात महत्वाचं देतो. हा भक्ती रस जो आहे, हा भक्ती भाव जो आहे, हा फार महत्वाचा जीवनाचा प्रवास आहे. भक्ती म्हणून तर काय सांगतात माऊली, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. आता आपण कुठं आलोय? या विठ्ठलाच्या मुक्तीसाठी आलोय. कारण हा विठ्ठल या भूतलावर जिवंत म्हणून आला. बरोबर आहे की नाही? विठ्ठलाचे फरक आहे. नाव विठ्ठल ठेवलं, पण त्या विठ्ठलाचा आणि या विठ्ठलात फरक काय? त्या विठ्ठलाला कुणी घडवला नाही, कुणी जन्माला घातले नाही. तसं या विठ्ठलाला दादा भाऊनी जन्माला घातलं. आणि हा विठ्ठल आज परोक्ष जीवनाच्या प्रवासाला चालला. याला काय पाहिजे? याला मुक्ती पाहिजे. याला मुक्ती आपण सगळ्यांनी ठराव केला, अनेकांनी ठराव केला की विठ्ठल दादा भाऊ अल्लाह यांना मुक्ती द्यावी, आणि केलं रंगनाथ स्वामीच्या मंदिरात पत्र दिलं, ते लगेच वर जाईल का? नाही. भक्तीलाच मुक्ती. आणि भक्ती कशाला? भावालाच भक्ती करता येते. आता 4च वाक्य सांगतो बरं का मध्ये, हे आपला मूळचा विषय अजून लांब राहिला. 4च वाक्य सांगतो. एवढे 4 वाक्य ऐकले ना तर तुमच्या आयुष्यात भक्तीपासून तुम्ही कधीच दूर जाणार नाही. भक्ती ही विकत करता येत नाही. भक्तीचा खर्च 0 रुपये असतो. भक्तीचं उत्पन्न 100% असतं. भक्तीचं उत्पन्न 100% असतं. भक्तीला पेरावं काहीच लागत नाही, भक्तीला काढावं काहीच लागत नाही. मग तुम्ही म्हणले बाबा ज्यावरी पेरली मग भक्ती केली, नाही. भक्तीला काहीच पेरावं लागत नाही आणि भक्तीला काहीच काढावं लागत नाही. भक्तीला काय करावं लागतं? ज्याला भक्ती करायची त्याने आधी भक्ताचे गुण आपल्यात आहेत की नाही हे तपासावं. तसं एखाद्या मुलाला त्याला काय येतं, त्याला काय येत नाही याच्यावर त्याचं पास नापास अवलंबून नाही. त्याला जी परीक्षा घेतली गेली त्या परीक्षेची उत्तरपत्रिका तपासून त्याला पास केलं जातं. मग कदाचित एखादा मुलगा असा असेल, त्याला 4 प्रश्न विचारले त्याचे 4ही पाठ होते आणि त्याच्या पुस्तकात 400 प्रश्न होते, त्याचे एकही पाठ नव्हतं. त्याला 400 पैकी फक्त 4च प्रश्नाचे उत्तर पाठ होते आणि त्याच्या परीक्षेला किती विचारले? 4च विचारले, तो पहिला आला. त्याच्या उलट एक विद्यार्थी असा होता, त्याचे 499 उत्तर पाठ होते,
फक्त 4च उत्तरं पाठ नव्हती आणि तेच परीक्षेला आले, तो नापास झाला. याचा अर्थ तुमच्या कर्माचा, तुमच्या कर्मफळाची संबंध आहे का? नाही. आता तुम्ही म्हणाल मग असं कसं काय राव, मग परीक्षा 400 प्रश्नाची का नाही घेतली, अशी घेता येते का? नाही. नीट अभ्यास करून घ्या, नीट अभ्यास करा. तर हा भक्ती मार्ग जो आहे ना, तो तुमच्या गुणावर प्रसारित होणारा विषय आहे, गुणातून पुढे जाणारा विषय आहे. गाडीत पेट्रोल असेल तरच गाडी चालन का नाही? चाकात हवा आहे, गाडीत शिटा बसलेली आहेत, गाडी नवी आहे, पण गाडीत पेट्रोल नाही. काय करताय? डोक्याला हात लावून बसतं, काय करता? त्याला दुसरा पर्याय नाही. तसं तुमच्यात गुण नाही आणि तुम्ही म्हणले नाही नाही मी आता 400 रुपयाचा हार आणला, मी आता नाही चांदीच्या ताटाने वावळला. तू चांदीने वावा, सोन्याने वावा, तुझ्यामध्ये ते गुण आहेत का? कोणते गुण? भक्ताच्या अंतःकरणात किती भाव असावे? पंचभाव. किती भाव असावे? पंचभाव. हे पंचभाव ज्याच्याजवळ आहेत ना, त्या भक्ताची भक्ती फळाला जाते. ज्याच्या भक्ताच्या अंतःकरणात हे पंचभाव नाही, त्याला कोटी रुपये नाही, पार सगळी इस्टेट विकून परमार्थ करू द्या, त्याची भक्ती फळाला जाणार नाही. आता पंचभाव कोणते? तुम्ही थोडं अभ्यासात चला. मी डॉक्टर जरी असलो तरी डॉक्टरकी करताना माझ्या आयुष्यात काही गोष्टी इतक्या अंतःकरणाला भिडणाऱ्या मी पाहिल्यात की मी हजारो जन्म पाहिलेत, माझ्या डोळ्यांनी झालेले हजारो जन्म पाहिलेत आणि शेकडो मृत्यू डोळ्यासमोर पाहिलेत, शेकडो मृत्यू डोळ्यासमोर पाहिलेत की ज्या मृत्यूला मी काहीच करू शकत नाही अशा प्रकारचे मृत्यू मी पाहिले. काय झालं बघ, कसं झालं? असं आत्ता उभा असणारा माणूस आत्ता आडवा झाला, आत्ता बोलणारा माणूस आत्ता बंद झाला, आत्ता 2 मिनिटापूर्वी माझी तब्येत चांगली आहे म्हणणारा 2 मिनिटात मेला. यावरती माझा फार चिंतनाचा भाग पुढे चालू झाला. काय हे नेमकं आश्चर्य काय? हे कोडं काय? मृत्यूचं कोडं काय? आणि मग यावरती प्रत्यक्ष अनुभव घेऊन 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 परमार्थाचा दिव्य ज्ञानाचा अभ्यास करून करून वेदशास्त्रापासून तर आत्ताच्या तुकडोजी महाराजांच्या साहित्यापर्यंत अभ्यास करून 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 माझ्या लक्षात आलं, अरे कोडं नाहीये, हे कोडं नाहीये, हे वास्तव आहे. पण आम्ही ते कोड्यात गेलो. आम्ही काय करलो? कोड्यात टाकायला लागलो. आम्ही ते कोड्यात गेलो आणि आम्ही कोडं सोडवीत बसलो. ते कोडं नाहीये, ते वास्तव आहे. आता वास्तव काय हे पुढे सांगतो, पण त्याच्या आधी तुमची भक्ती चालली होती ना. कारण हे आनेगाव नुसत्या नगर पुणे जिल्ह्यातच नाही तर भारत देशामध्ये भक्ती रसासाठी प्रसिद्ध आहे. सप्ताह कोणाचा? आण्याचा. आमटी कोणाची? आण्याची. ही कुठं प्रसिद्ध आहे? तुम्ही मुंबईत जरी गेले तर आमटी प्यावा सप्त्याची तर कोणाची? आण्याची. बस, याच्यामध्ये दुसरा कोणी स्पर्धक आहे का तुम्हाला? नाही. 4 ठिकाणी आमटी पेलो मग 1 नंबर आमटी आणे. नाही, 4 नाही, 2 नाही, काय नाही. आमटी म्हणलं का आण, आमटी म्हणलं का आण आणि आण म्हटलं का पुणे. म्हणजे बघा, आण्याचं पुणे सगळं पुणे पाण्यात आणि आमचा आण दुष्काळात. बघा बघा, आण बी असं गुतलंय नेमकं की त्याचा सगळा त्याच्या प्रवासाचा भाग दुष्काळी आणि जिल्हा कोणता? पुणे. म्हणजे पुणे जिल्हा समृद्ध जिल्हा. समृद्ध कुठं? घाटाखाली, घाटावर चढे का खायला मार आणि सगळं लक्षण पारनेरसारखं. आमच्या पारनेरसारखं सगळं लक्षण, पण नाव कोणाचं? म्हणतो नाव मोठं लक्षण खोटं. तसे आमच्या अनेकर गुरले. बरं गुरु द्या, जाऊ द्या, काढू मार्ग, काढू. आज ना उद्या मार्ग निघेल. तो राजकीय प्रपंचाचा भाग आहे, तो परमार्थिक प्रपंचाचा नाही. परमार्थिक प्रपंच काय सांगतो? ज्याला भक्ती करायची त्याच्या अंतःकरणामध्ये पंचभाव. आता पंचभाव कोणते? शांत भाव. पहिला भाव शांत भाव, दास्य भाव. दुसरा भाव दास्य भाव. तिसरा भाव सख्य भाव. चौथा भाव माधुर्य भाव. 5वा भाव वात्सल्य भाव. याच्या मनामध्ये, ज्याच्या मनामध्ये 5 भाव आहेत ना, त्याच्यासाठी भक्ती 100% यशस्वी होते. म्हणून तर तुकाराम महाराजांची भक्ती 100% झाली, कारण त्यांनी कधी व्यवहार म्हणून भक्ती केली नाही. त्यांच्या अंतःकरणात हे 5 भाव होते. या 5 भावातून त्यांनी भक्ती केली, त्यांची भक्ती फळाला गेली. आता हे 5 भाव थोडे थोडे संपून घ्या. शांत भाव, शांती रूपे नवे कुणाचा वाईट, वाढवी महत्व आश्रमाचे. तुका म्हणे हेची वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. शांत कोण राहू शकतं? ज्याचं वैराग्य जागं झालं तो शांत राहतो. ज्याचं सौभाग्य जागं झालं तो शांत राहील का? नाही.
म्हणजे आता आणे आणि आणा, लग्न केल्यानंतर आणा, बायको म्हणते आणा भाजी आणा, मीठ आणा, मिरची आणा, कपडे आणा, फटाकडे आणा. आता हा आणा या आण्यात कधी संपला का? या आण्याकरांनी कधी ऐकलं का की बायको म्हणली काही झालं नका, मुंबईला गेला, बायकोचा फोन आला, ओ कुठे आहे? मुंबईला. येता येता घेऊन या बरं का. आणा. आणण्याच्या लोकांनी आणा शब्द कधी सोडला का? नाही. मग ज्याचा शब्द सुटला नाही त्याचा विषय सुटला का? नाही. आणि विषय जर सुटला नाही तर भक्ती घडेल का? नाही. भक्ती कधी घडेल? कधी घडेल गुरु? विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. असं कधी झालं का आमचं कोणाचं? नाही झालं. का नाही झालं? कारण आमचे विषय सुटत नाही. आणि विषय सुटले नाही तर आमचा परमार्थ कधीच फळाला जाणार नाही. परमार्थ कधी फळाला जातो? आमचा विषय एकच, नारायण, भगवंत, पांडुरंग, विठ्ठल 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 विठ्ठल, हे आमचा विषय. या विषयाला धरूनच आम्ही जीवन जगलो तर आमची भक्ती फळाला जाते. पण आमचे विषय काय? मला निवडून यायचं, मला नोकरी लागली पाहिजे. रंगनाथ स्वामीच्या मंदिरात जातो दर्शनाला. का गेला? माझ्या लेकीचं जमत नाही म्हणून घेता. तुझ्या लेकीत जमायचं असेल तर 4 ठिकाणी नवरदेव बघायला जा. इथं रंगनाथ स्वामीकडे येऊन काय होणार आहे? त्याच्याकडे दर्शन घेऊन त्याच्या पोरीत लग्न जमणार आहे का? नीट ऐकून घ्या बरं का. माझ्या घरात खायला नाही म्हणून मी रंगनाथ स्वामीच्या मंदिरात, स्वामी माझ्या जेवणाची व्यवस्था करा. स्वामीचं काय हॉटेल भेटेल का? स्वामीकडे काय यावं? स्वामीकडे कधी यावं? अरे स्वामीकडे यावं. अरे स्वामी, किती मोठं संकट येऊ दे, फक्त माझ्या मनस्थितीत बदल होऊ देऊ नको. माझ्या मनस्थितीत बदल होऊ देऊ नको, हीच माझी तुला प्रार्थना आहे. किती मोठं संकट येऊ दे, माझं धैर्य कमी होऊ देऊ नको. किती मी श्रीमंत होऊ दे, मला गर्व चिटकू देऊ नको. ही मागायची मागणी. मागणी काय? की मी श्रीमंत झालो तरी मला अहंकार चिटकता कामा नाही. मी गरीब झालो तरी मला गरिबीची लाज वाटू नये. हे कोणासाठी? हे भक्तासाठी आहे, भक्तासाठी. म्हणून सांगितलं शांत भाव. दुसरा भाव दास्य भाव. दास, रंगनाथ स्वामींचा दास. दास, मी नेहमी दास म्हणून भक्ती मार्गामध्ये असलं पाहिजे. मी कधी कधी काय होतं माहिती का, 4 लोक भजनी मंडळाचे जमा होतात. मला म्हणतात, डॉक्टर साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा. भोगलो ना म्हटलं अध्यक्ष, रंगनाथ स्वामी मंडळाचे. अरे अध्यक्ष काय, भक्त. अरे नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, ऐसा करी दावी रूपामध्ये गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी पाता, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हित गुज मग, बैठवून निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. अभ्यंतर हे बाहेर डांबडवले ना, हे सगळं नाटक आहे. अध्यक्ष, आमदार, खासदार, पद, पदाधिकारी, हे सगळं नाटक आहे. या आत्म्याला जेव्हा जावं लागतं तेव्हा हे नाटक काही कामाचं नाही. अरे उलट जेव्हा माणूस मरतो ना त्याच्यानंतर त्याचं मड राहतं ना, त्याच्यावर काही ठेवीत नाही. का ठेवीत नाही? कारण ते त्याचं नव्हतं. एवढंच काय, 10व्याच्या आत त्याच्या नावावर असलेलं सुद्धा त्याच्या नावावर ठेवीत नाही. कारण 10वा झाल्यावर लेकी बाळी जाताना त्याच्या गावाला यांचे हक्क सोड कोणी करून घ्यायचे. परत त्याला गाडी करून आणा न, आणि जावई बदलला तर पण त्याच्यापेक्षा दुखवटा आहे ना, या दुखवट्याचं रूपांतर सुखवट्यात कसं करायचं? मग एखादा मामा येतो, हे तुमचं खातं फोडून घ्यायला की, तुमची वारस नोंदी करून घ्यायला की. आता आया बाया बिचारा गरीब भोळ्या गवळ्या असतात, रडत रडत बसतात, रडता रडता सही घेऊन हे काम सक्सेस होतं. एकदा का तुमचं वर्ष श्रद्धा झालं आणि एकदा का तुम्ही वारस नोंदीला गेले, राम राम भाऊ, आमच्यातला राक्षस जागा होतो. राक्षस काय तिकून आणावा लागतो का? रावणाच्या अवलादी घेऊन आले आणि रावणाच्या अवलादीची गरज नाही, आमच्याच अवलादी राक्षसाच्या रूपात आहेत. का देवाच्या अवलादी हरिद्वारातून आणल्यात? नाही, आमच्याच अवलादी देव म्हणून झाल्यात आणि आमच्याच अवलादी राक्षस म्हणून झाल्यात. पण त्याचा देव करायचा असेल, मनुष्य पशुयोनीतून आला. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, मनुष्य पशुयोनीतून आला, नराचा नारायण करणे त्याला, संस्कारीला क्रमाक्रमाने. संस्कार हेच मानवी धर्माचं सत्य आहे. संस्कार जिथे नाहीत तिथे धर्म नाही. हे सगळं नाटक आहे, सगळं नाटक आहे. लग्न सोहळा म्हणून करू नये, लग्न संस्कार म्हणून करावा. ज्याने ज्याने लग्न संस्कार म्हणून केलं त्याच्या संसारातल्या अडचणी दूर झाल्या. ज्यांनी ज्यांनी सोहळा म्हणून केल्या त्यांच्या त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. अरे दंभ, आमच्यामध्ये दंभ का भरतो?
माझ्या लेकासारखं लग्न आण्यात कुणी केलं नाही. अरे तुझ्या लेकासारखं वाटोळं कोणाचं झालंच नाही ना. नीट बघा बरं का, मोठ्याच्या घरात घटस्फोट का होतात? कारण मोठ्याचं पोरग अहंकारी आणि मोठ्याची सुने अहंकारी. पालात राहणाऱ्या माणसाचं लग्न थांबत नाही. असं माझ्याकडे याद्या आहेत की माझ्या मुलाचं लग्न करायचंय, वय 40 वर्ष आहे, माझ्या लेकीचं लग्न करायचंय 35 वर्ष आहे, मला एखादा मुलगा जावई म्हणून पाहिजे, मला एखादी मुलगी सून म्हणून पाहिजे. पण माझ्याकडे आजपर्यंत पालात राहणाऱ्या माणसाचं नाव आलं नाही की माझ्या लेकाचं लगीन करायचंय. ते पालात राहणारे बरोबर पालात जातेत, पाहतेत, शोधतेत, लग्न होतेत, पोरं होतेत. त्यांना कधी वंधत्व येत नाही, त्यांना कधी वांझोटापणा येत नाही. त्यांचा नवरदेव कधी आपल्यासारखा अशा डॉक्टरच्या शास्त्रात घुसलेला नवरदेव मी पाहिला नाही. बरं, अजून पुढं या जगात महालात राहणाऱ्या घराचे घटस्फोट झालेले माझ्याकडे एवढी मोठी यादी आहे की वाचायला गेलो तर तुम्हाला त्या आचारसंहितेत सांगता येणार नाही. महालात राहणाऱ्या संसारात घटस्फोट होतात, पालात राहणाऱ्याचे घटस्फोट कधीच होत नाही. श्रीमंत माणसाचे आईबाप वृद्धाश्रमात आहेत, पालात राहणाऱ्या माणसाचे आईबाप वृद्धाश्रमात पाहिले तुम्ही कधी? का एक होता आमच्या जातीचा, जातीचं नाव घेत नाही पण आमका पाल आहे त्याचा, आज 4 दिवस आण्यात होता, 4 दिवस जुन्नरला होता, 4 दिवस बेल्यात होता. त्याचा बाप कुठे आहे? त्याच्या संघची. राहायला घर नाही, खायला अन्न नाही. पण त्याची सून जर गावात भीक मागून आणलेली चतकोर भाकर आणली तर पहिली म्हाताऱ्याला खाऊ घालते आणि मग म्हणते की आता उद्या सकाळी परत जाईन भीक मागायला, तवा खाईन. साऱ्या गावात मी हिंडले, साऱ्याच्या फोडणीचे वास घेऊनच माझं पोट भरलं आणि असं म्हणून त्या म्हाताऱ्याला जीव घालते. त्याच्या उलट महालात एक म्हातारं बसलंय, भूक तळाखून लागली आणि तेवढ्याच सून आले, डांगरे लय गाराने करतो ना लेखापाशी, जा गिळ मर. आता वाक्य ऐकलं त्या क्षणी त्याची भूक मेली. मला भूक नाही हो, मला वासना नाही. ताट गुलाबजांबूचं वाढून ठेवलं पण 2 तिखट शब्द सुनाचे कानावर पडले, याची वासनाच गेली, याची वासनाच गेली खाण्याची. मला नाही जेवायचं म्हणला. आणि मग ही परिस्थिती जर असेल तर जीवनाचं मार्ग कोणता योग्य आणि कोणता अयोग्य याच्यावर बारीक चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. शांत भाव, दास्य भाव, हरीची या दासा, हरी दाही दिशा. ज्याला हरीचा दास म्हणून जगायची सवय लागली त्याला याच्यातही हरी, याच्यातही हरी, तुमच्यातही हरी, त्याच्यात हे सगळं हरिमय जग आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हे सुख दुःख कुणाला आहे? जीवाला आहे. कुणाला आहे? जीवाला आहे. आणि सुख दुःख कशामुळे होतं? आपल्या वागण्यामुळे होतं, आपल्या विचारामुळे होतं. विचारात दुःख आहे, जगात दुःख नाही. पाणी माणसाला जगवतं पण आणि पाणी माणसाला मारतं पण. काही पाण्यात पडून मेले आणि काही पाणी मागून मागून मेले. काही हवा कमी पडली, ऑक्सिजन कमी पडला म्हणून मेले आणि काही वादळात मेले. बरोबर का? आता वादळ कशाचं? हवेचंच वादळ. आणि ऑक्सिजन कमी कुठून पडला? हवेतून पडला. म्हणून काही लोक ऑक्सिजन कमी पडला म्हणून मेले, काही लोक वारं आलं म्हणून मेले, काही लोक उष्माघात होऊन मेले, काही लोक थंडीत कापडून मेले. आता दोन्ही गोष्टी कशा घडल्या? दोन्ही गोष्टी या विपरीत परिणामाच्या आहेत. मग समान परिणाम कशाचा आहे? सम्यक. बघा, गौतम बुद्ध फार महान होते का? कारण त्यांनी सांगितलं जीवन जगायचं असेल तर अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग हा सर्वात उत्तम मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक काया, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक आहार, सम्यक निद्रा, सम्यक समाधी, सम्यक जीवनाचा मार्ग अष्टांग मार्ग म्हणून त्यांनी सांगितला. आता त्याच्यावरही जास्त चिंतन सांगत नाही, मूळ मुद्द्यावर 2 वाक्य सांगतो आणि तुमच्या या प्रवचनाची संगता करण्यापूर्वी या जीवनात कोणता मार्ग योग्य आहे याचं एक 2 मिनिटाचं स्पष्टीकरण सांगतो. मी एवढा मोठा नाहीये की तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण जो मार्ग संतांनी, साधूंनी आणि ऋषीमुनींनी दिला तो कथन करण्याचं काम माझ्याकडे आहे. मी काही माझ्या मनचं किंवा मला संशोधन झालेलं संशोधन तुमच्यापाशी मांडण्यासाठी बसलो नाही. प्रवचन हे कुठल्या तरी वचनावर आधारित असतं की जे वचन कुठल्या तरी साधूने, कुठल्या तरी संतांनी,
कुठल्या तरी ऋषींनी, कुठल्या तरी मुनींनी, कुठल्या तरी महाराजांनी दिलेलं असतं. आपल्या वचनासाठी प्रवचन नाही, आपलं वचन तिकडं बाहेर बाजारामध्ये. इथं वचन कोणतं? या परंपरेमधलं वचन. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव. इथं येतो 10व्याला, भावकी पाळितो, 7 दिवस 10 दिवस सुतक पाळितो, इथं डोकी करतो. त्याला विचारलं तुमच्या दोघांचं पटतं का? तो म्हणतो आम्ही सख्य भाऊ आहेत, पण आमचं सख्य नाही. जर सख्या भावाचं सख्य नसेल तर तुमच्या आयुष्यात तुमच्या सख्य तत्वाचा अर्थ नाही. अरे राम आणि लक्ष्मण सावत्र भाऊ होते, पण त्यांचं सख्य मात्र जगाने पाहिलं. आम्ही सख्या एका आईच्या आणि एका बापाच्या पोटी जन्म घेतले तरी आमचं सख्य मात्र नाही. उलट सख्खा भाऊ सख्खा वैरी या तत्वाने आम्ही जगायला लागलो तर कोणती भक्ती फळाला जाणार आहे? आणि ही भक्तीमध्ये आमचं सख्य का नाही? तर आमचा वाद वावराचा, आमचा वाद वाटणीचा, आमचा वाद पैशाचा. कोण कोण वावर घेऊन गेला आजपर्यंत? कुणीच नाही. कुणी कुणी पैसे नेले नाही, कुणी कुणी पद नेले नाही. असं कोणतं पद होतं का या भूतलावर की तो माणूस मेल्यानंतर ते पद गोठवलं गेलं, तिथून पुढे त्या पदाची भरती झाली नाही? असा कोणता जन्म आहे का? अरे कृष्ण सुद्धा गेले पण त्याचे अवतार मात्र चालूच राहिले की नाही? बघा भगवंताचे अवतार चालू आहेत. तर आमचे पद काय स्थिर आहेत का? आमच्या बरोबर आहेत का? नाही. हा निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, करता करविता भगवंत. देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? बरोबर का? हे सगळं चिंतन का सांगतो? आम्हाला वास्तवात जगता यावं म्हणून. आता हे पंचभाव सांगतो. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापे, दर्शने विश्रांती. याला म्हणायचं माधुर्भाव. मधुरता असली पाहिजे, आपल्या वाणीत मधुरता असली पाहिजे, आपल्या आहारात माधुर्य असलं पाहिजे, आपल्या विचारात माधुर्य असलं पाहिजे, आपल्या प्रगटीकरणात माधुर्य असलं पाहिजे, आपल्या श्रवणात माधुर्य असलं पाहिजे. काय ऐकायचं हे कळलं पाहिजे ना. नाही तर 4 लोकांनी शिव्या दिल्या, 4 लोकांनी भजन सांगितलं, यांनी घरी गेला आणि काय आठवलं तुला? याला बरोबर शिव्याच आठवते, त्याला भजन आठवत नाही. वर्गामध्ये 4 चांगल्या गोष्टी सरांनी शिकवल्या आणि वर्ग सुटल्यानंतर 4 वाईट गोष्टी कानावर पडल्या. घरी गेल्यावर लक्षात काय राहिलं? वाईटाकडे सहज प्रवृत्ती, काही केल्या सुधरेना ते. तुकडोजी महाराज म्हणतात मनुष्य जन्म हा वाईट गोष्टींचा लवकर आकर्षित होतो आणि चांगल्या गोष्टीकडे थोडंसं उशिरा आकर्षित होतो. हा याचा स्वभाव आहे. आणि म्हणून या पंचभावाला शांत भाव, दस्य भाव, माधुर्य भाव, वात्सल्य भाव, या पंचभावातून नवधा भक्ती जो करतो. आता भक्तीचे किती प्रकार असू द्यात, आरती केली, उदबत्ती लावली, मेणबत्ती लावली, पंती लावली, दिवे लावले, अंगाला लावला, कुंकू लावलं, भंडारा लावला, बुक्का लावला, सगळ्या अंगाला भस्म फासलं, हे सगळे काय भक्ती मार्ग आहेत. हे भक्ती मार्ग किती मार्गाने प्रचलित होतात? 9धा भक्ती मार्ग. 9धा भक्ती मार्ग कोणते? कोणत्या मार्गाने भक्ती केली तर या 9 मार्गाशिवाय 10वा मार्ग जगात नाही. श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनात 9धा भक्ती मार्गाने आचरित. आता इथे काही सिनेमा दाखवायला बाळासाहेब वेळ नाही, इथं ट्रेलर दाखवतो, ट्रेलर दाखवतो. सिनेमा या घंटा मला तुमच्या रंगनाथ स्वामीच्या मंदिरात कधी आपण एखाद्या दिवशी निवांत बसलो तर निवांत आपण त्याच्यावर बोलूयात. या 9धा भक्ती मार्गाने जो भक्तिपूर्ण अंतःकरणाने भावयुक्त भक्ती करतो त्याला काय मिळतं महाराज? त्याला 6 प्रकारच्या संपत्ती मिळतात. संपत्ती म्हणलं का लोकांचे कान काव करतो. संपत्ती आज मग तर लय सोपं. डॉक्टर साहेब दिवाळीला बोनस देता का आम्हाला? दिवाळीचाच बोनस तुम्हाला देतो. या भक्ती मार्गाने जो भक्ती करतो त्याला 6 प्रकारच्या संपत्ती मिळतात. आणि ज्याच्या जवळ या 6 संपत्ती आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत आहे, ज्याला काहीच कमी नाही. आणि ज्याच्या जवळ या 6 संपत्ती नाही तो सगळ्यात भिकारी जगातला आहे, त्याची भीक कधीच बुरी होत नाही. 6 संपत्ती कोणत्या की ज्या भक्ती मार्गातून आपल्याला मिळतात? शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. आता जसं शाळेमध्ये वर्गपाठ आणि गृहपाठ दोन्ही असतं ना, तसं तुमच्यासाठी हा गृहपाठ आहे. या 6 संपत्ती शोधा. कुठे असतात पहा, या कुठे ठेवायच्या पहा, त्याचे लॉकर कुठे असतात पहा, त्याच्यावरती इडीची झाड पडते का ते पहा. आणि जर तसं असेल तर काही प्रश्न निघाले तर माझा नंबर घ्या, मला फोन करा. डॉक्टर साहेब माझ्याकडे लय झालं, आता वैराग्य लय झालंय, या वैराग्याचं करू काय?
तुम्हाला सगळी उत्तरं आपोआप मिळतील जर तुम्ही त्या मार्गाने अभ्यास केला तर. आणि म्हणून या 6 संपत्ती प्राप्तीसाठी भक्ती करा. जो मूळ श्लोक घेतला होता त्या मूळ श्लोकाचा 2 मिनिटात अर्थ सांगतो. प्रवचन त्याच्यावर करण्याजोगा इथं प्रसंग नाही. काकस्पर्शाची आपण वाट पाहत आहोत. शरीर रोज 4 गोष्टी मागत असतं. हे शरीर फार विचित्र आहे, पापी शरीर आहे. आपण म्हणतो ना, जेवायला गेलेला माणूस म्हणतो, एखादा धंद्यावर बसला, त्याला म्हणलं का रे 10 वाजले तरी दुकान बंद करीना. तो काय म्हणतो माहिती का, पापी पेट का सवाल आहे. पेट कसं आहे, पापी आहे. पोट कसं आहे, पाप करायला जागृत करतं. पाप, आता पापाच्या व्याख्यान, पापाची परिणती, पापाचे प्रकार त्याच्याकडे घुसत नाही. एकच सांगतो, हे शरीर पापाच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार आहे. 4 गोष्टी रोज मागतं. भूक याला लागते, तहान याला लागते, झोप याला येते आणि वासना याची जागी असते. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या वासना सुद्धा म्हाताऱ्या झाल्या नाहीत. नीट लक्षात घ्या. बघा, एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलंय, भोगान भुक्तो वयमेव भुक्ता, तपोन तप्तो वयमेव तप्ता, तृष्णेन जीर्णे वयमेव जीर्णा, कालान याती वयमेव यातः. आम्ही संपलो पण काळ संपला नाही. आम्ही म्हातारे झालो पण आमची वासना म्हातारी झाली नाही. आमची तहान संपवणारं जगात पाणी नाही. असं कोणतं पाणी आहे का तुम्ही पिले आणि आयुष्यात परत तहान लागली नाही? असं कोणतं अन्न आहे का की तुम्ही खाल्लं आणि आयुष्यात परत भूक लागली नाही? अरे हे तो ताज आहे. ताजी तहान असते, ताजी भूक असते, ताजी झोप असते. असा कोणता माणूस आहे का 25 वर्ष झाले झोपलाच नाही? झोप हा स्वभाव आहे, भूक हा स्वभाव आहे आणि तहान हा स्वभाव आहे आणि वासना हा स्वभाव आहे. या वासनेवर एवढे विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा पराजित झाले, तर तुम्ही आम्ही कोण आहे? याच्यावर विजय मिळवायचा असेल, या गोष्टींवर विजय मिळवायचा असेल तर भक्ती मार्ग एकमेव आहे. उपवास का धरायचा? आम्हाला अन्ना वाचून जगता यावं म्हणून. निर्जळी एकादशी का धरायची? पाण्या वाचून जगता यावं म्हणून. जागर का घालायचा? झोपे वाचून जगता यावं म्हणून. आणि वैराग्य जगायचं का? तर वासनेवर विजय मिळवायचा म्हणून. आणि म्हणून या झालेल्या भक्तीमध्ये ही जी प्रवचन सेवा होती, या प्रवचन सेवेमध्ये एकच गोष्ट सांगतो, काही लोक शरीराने मरतात, काही लोक आत्म्याची बॅलन्स संपला म्हणून मरतात. आता हे 2 प्रकार तुम्हाला समजून सांगायचे होते पण वेळेचं बंधन आहे आणि म्हणून फक्त याचं 2 वाक्यात सांगतो. काही लोक शरीराने मरतात, शरीर संपलं म्हणून त्यांचा जीव गेला. आता शरीरात राहायला जागाच राहिली नाही जीवाला. घर पडकं जसं आपण म्हणतो ना, वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी तथाच विहाय जीर्णाय शरीराय अन्यानी देही नवानी संती. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराजे स्वीकारीजे चैतन्य नाते. शरीर थकलं म्हणजे हा जीव त्याच्यातून निघून जातो. पण काहींचं शरीर चांगलं असतं पण ते शरीर अचानक त्याला राहण्या योग्य होत नाही म्हणून तो आत्मा जातो. मग याला अपघात कारण असू शकतं, आत्मघात कारण असू शकतो, याला हृदयाघात कारण असू शकतं किंवा याला पक्षाघात कारण असू शकतं. हे सगळे शारीरिक दोष मृत्यूची कारण आहेत की जी अकाली माणसं घेऊन जातात. अकाली गेलेला माणूस कधीच मोक्षाच्या प्राप्तीचा होत नाही. हे वाक्य सांगून ठेवतो, प्रवचन सेवा संपवतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री